तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीडचे दिलीप वासुदेवराव काळमेघ यांचे 8 जुलै 2025 रोजी हृदयविकाराने निधन झाले आणि काळमेघ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। पल्लवी आणि गौरी या 2 मूकबधीर मुलींच्या डोक्यावरचे पितृछत्र हरपले। कुटुंब अक्षरशः पोरके झाले होते। पण जळगाव जमोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे हे काळमेघ परिवारासाठी जणू काही देवदूत ठरले। भारतीय जनता पार्टी ही केवळ राजकीय पक्ष नसून ते एक परिवार आहे, त्यांच्या वाक्याचा प्रत्यय कृतीतून देत आमदार संजय कुटे यांनी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या निधनानंतर केवळ सांत्वनावर न थांबता पल्लवी आणि गौरी या दोन्ही मूकबधीर मुलींच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली। हे पाऊल उचलण्यासाठी केवळ पद पुरेसे नसते, त्यासाठी मोठे आणि संवेदनशील हृदय लागते। बावनबीडच्या या लेकींच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरण्यासाठी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी स्वतः पुढाकार घेतला। मोठी मुलगी पल्लवीच्या विवाहासाठी वर शोधण्यापासून ते प्रत्यक्ष मुलगा पाहण्यापर्यंतची सर्व जबाबदारी आणि त्यांनी एखाद्या पिताप्रमाणे पार पाडली। तेल्हारा तालुक्यातील बेलखेडेतील मनोहर धुमाळे यांचे चिरंजीव विठ्ठल यांना पाहण्यासाठी संजूभाऊ स्वतः उपस्थित राहिले। यावेळी पल्लवीबद्दल बोलताना त्यांचे डोळे पाणावले। ज्या पोरींना शब्द सुचत नाहीत, ज्यांना बोलता येत नाही, त्यांच्या भावना समजून घेणारा बाप जेव्हा निघून जातो तेव्हा जी पोकळी निर्माण होते ती भरून काढणे कठीण असते। पण आज त्या मुलींच्या पाठीशी एक कर्मयोद्धा उभा आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। पल्लवी आणि गौरी मूकबधीर असल्या तरी त्यांच्या डोळ्यातील कृतज्ञता आणि विश्वास बरंच काही सांगून जातो। आपल्यासाठी आपला माणूस उभा आहे हा दिलासा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो। संजू भाऊंनी केवळ शब्द दिला नाही तर तो कृतीतून पाळून दाखवला। पल्लवीचा साक्षगंध कुंकवाचा कार्यक्रम रविवार 22 फेब्रुवारी रोजी विठ्ठल धुमाळे यांच्यासोबत ठरला आहे। कार्यकर्त्यांच्या कुटुंबाला स्वतःच्या कुटुंबाचा दर्जा देत कन्यादानापर्यंतची जबाबदारी स्वीकारणारे नेतृत्व विरळच म्हणावे लागेल। MCN न्यूज मराठी करिता प्रतिनिधी गोपाल चावरे, बावनबीड।